याला थोडी आणली होती ती आता आवरत झाली तिथे टाकून आणली आज. अरे बा पुरली पाहिजे ना आपल्याला. गेला म्हणलं पैसे दे मला पैसे. मला माहिती तो मोठा पडा. बाई आज भी दारू पिले का तुम्ही? पिले बघ ना ते बाबा. आज भी पिले? तुझ्या बाप्पाची पेतो का मी? मा बाप्पाशी पेता का? महापदर पेतो मी महापदर. तुम्ही ना काय म्हणते कशाला तू? बोलते त्यांना तू? मग काय करू आरती वाळू द्यायची? पहिले घरी ने ना त्यांना बघ ना. मी का देव का मारतो बोलते बाबा नका पेत जा. का नका पेत जा. तब्येत कशी झाली तुमची? पोरगी जान जवान झालीये. लक्ष कुठे आहे तुमचं? लक्ष याच्यात. म्हणजे याच्यात टाकून आणली होती का तुम्ही? हा वाजवा हा? वाजवा. बाई आता हेच राहिलं होतं. हे बी धंदे शिकले. ह्या माणसं- तरी घोट घेतोय. कसं होणार आहे अशानं? हा चांगलं होणार आहे चांगलं. काय चांगलं होणार आहे? बाबा माझं लग्न नाही पाहायचं का तुम्हाला? तिकून ये तिकून बस. हात घुसल काही. लग्न पाहते ना लग्न ना तू. सगळा पाहते ना तू लग्न. मग तुम्ही आता दारू पिताय. दारू नका मस्त मारत का? मग नाही जगता ते अमृत पेता ना. दारू म्हणजे अमृतच आहे. नाही दारू पेलं लोकच काय लोकच काय पाहिजे मी पेतो. हा ना? दे ह्या माणसाला कोणत्या भाषेत 100 सांगा रुपये बा? दे, 100 रुपये. 100 रुपये. हा, आणि मी कुठून देऊ तुम्हाला 100 रुपये? भामटी तुझे भामटी मला पैसे देत नाही कोण? ते अहो, नाही ठकीच्या वावरात गेले होते मी काशी यायला. त्याचे 100 रुपये घेऊन आला माणूस मजुरी माई आणि डोसच बसले इथं. माय बापाशी नीट बोल. नीट बोल माझ्या बापाशी. हा तुझे ना तुझे ना हा. मिठाच्या डब्यात तुझे काढून ठेवले होते 200 रुपये पटेला सापडली. सापडले. आणि तेवढे पेलो. भाई मी बंद घर घर असं कोणा हे केला हा. पाहिला. हा बाई सांगायचं ना सापडले म्हणून. ऐकून घे बाई फक्त हिचे मी 3 साड्या वापरले आणि मग का घर वापरलं का मी म्हणजे तुम्ही हिचे कपडे विकून दारू पिली? साड्या वापरल्या ते. पाहिला कराने त्या साड्या मा मायने गेलो त्या साड्या विकल्या मुर्द्या. बाबा परत घेऊन या ना त्या साड्या. मग पैसे पैसे कमी पडून राहिले माणसं विकायला. तुम्ही माझे कपडे विकून देशाल हा? बाबा? हा बाई हा. ठकीचे 3 साड्या चोरल्या मी ठकीची बी ती बाहेर टाकलेल्या साड्या. वाळत होते ना. हा बाई म्हणून ती शिव्या देत होती का? आपला नाद नाही करायचा. तुमचा नांद कोण करणार आहे? नांदच लय भारी आहे तुमचा. हा लय भारी नांद. आपला कोणी गावात हात धरीत नाही. अजिबात नाही धरणार. पितळ्याचा कोणी हात धरत? आणि तुला सांगतो तुझा बाप लय मोठा माणूस होणार लय मोठा लय मोठा. लय मोठा होणार आहे आता हा. दारून फुगून. हा तुला सांगतो जाऊ मी आमदार होईन आमदार. आमदार बायकांच्या साड्या विकून. तर त्या टायमाला तुझं लग्न लय मोठं करणार काही आहे. नका करू. थोडं अर्धी म्हातारी होती पोरगी हा म्हातारी होती. तुमच्या भरुशावर. तू गप गप साड्या विकू विकू लग्न लावा माझं. आपला आवाज नाही घ्यायचा आवाज. अहो साड्या कमी पडून राहिल्या. तुम्हाला काय म्हणावं? तुम्हाला शब्दच नाहीत माझ्याजवळ. हा ही पोरगी जर मोठी नसती ना तर गेले असते माय बापाच्या घरी. तुझं- तिथं कमवून खाल्लं असतं. तुझं तिथं तरी कमवून खाते आणि तिथं खाणं काय तुझं सारखंच. तुझं लय मला माझ्या लग्नामध्ये ना मस्त 20-25 हजारचा घागरा रोज पाहिजे रोज. हा? रोज. ऐक ना तुझ्याला सांगू नका बघ तो पितळाचा हांड वापरायचा. बाई काय म्हणतो हे राणी? काय म्हणतात ते? मी चालली. हा कुठे झाली तू? मला मार नाही खायचं. चहाचा मार खात. ऐ बस खाली बस. तू कुठं निघली आता? तिला सांगितलं हा पितळाचा हांड वापरा तिला सांगू नको. बयो आता पिताचा हंडा वापला काय तुम्ही? मारू नको मारू नको मारू नको. कोणाला वापला तो? कोणाला वापला तो हंडा? बंगारवाला हा केवढे विकला? केवढ्यात? 500 रुपयाला. 500 रुपयामध्ये? हात नको करू बा बापाला. अहो 3-3.5 हजाराचा आहे आताच्या काळामध्ये. तितकंच काय सापडलं तुम्हाला? हा? हा? पोतच घाललं होतं ना हा? पोतच. ते पोते बी दिलं का मग? पोत आहे पोत आहे. बाई लका टाण नाही माणसाला मला. तोंड काढायला जागा नाही 500 सापडली मला. रुपये. तू माझ्या लग्नात कुठं द्यायचा कुठं होता. काय लपू मी? माझ्या लग्नात वाजवायचा होता तो. तुझ्या लग्नात मी लय मोठं लग्न केलं लय मोठं. हा हा मग घरातले भांडे इकून हा? कपडे इकून हांडे इकून तो लय मोठं लग्न करणार आहे तो बाप. बाबा नका ना त्या बायकांच्या साड्या विकू हांडे चोरू हा घरातली भांडी विकशा. आपण भीक मागू खाणार कशात? अबे मला 1000 रुपये देऊन मी काय करतो. मी एक दिवस काय केलं गावात आहे ना आगे बल्ब काढून ओपले बल्ब बल्ब बी
विकले दिवसा कोण पाहत बरं एखादं शाट तरी लागायला पाहिजे असं. नवरे कोण देईल मला तुला नवरा पाहून देईन चांगला एखादा मोठा मोठा तुमचं असं अवसन पाहिजे तुम्ही माझ्या नवऱ्याची बी कपडे विकून द्यायच्या वेळी लग्न कोणते नाही काय समज नाही ना अंगाला हात लावायला ठेवतो का नाही कारण का हादीस ताट विकतय तर अबाय माग माग आता आहे ना 70 रुपये आहे तेवढेच पिऊन येतो मी 70 रुपये आहे. का 50 रुपये नको म्हणलं तर तुझ्या मोबाईल टाक तुझ्यावर हा घाला नकली पैशाची ववाणी अवकातच तुमची अबाय ती मी आहे. आलो पिऊन बघा नाका बसायचं नाही आता जायचं नाही कुठं चांगलं सांगू राहिले मी हा. इथं मुकत झोपायचं. मी नंतर येऊन झोपण नंतर तुला माहिती मला झोप कानातले लपून देते कानातले ते बी विकून देईल गप हो तू. जाऊ का चाल कुठं कुठं चालले तुम्ही आता परत मरणाचं ऊन तर पुरायलं तिकडे तरपट सांग ना चक्कर गी करीन. मेला तर माझी हॉल मारून तुला काय त्रास आहे का माझा तुला नाही काहीच त्रास नाही तुम्ही मग तशी लाडी गोडीत घ्या हा लग्न लावायचं तिचा आई बाप चांगली करते हा हा तिच्या अजून लग्न राहिले का हा, मग पठ्ठ्या लग्न करून द्या पठ्ठ्या काय पट्ट्या बिट्ट्याने कानू हा पठ्ठ्या पिदड्याला पिदड्याच भेटतो काय पता. तिच्या आईनेच भांडे दिलेले आपल्याला काय ते मी आपलं कांच्या तिचे कांदा. उपकार केला का तिच्या आईचं भोगला तिचे का तिने काय दिले तिच्या आईचं भोगला दिले भोगले मामा मला लई भांडे ते वाजवणार आहे. हा हा मामा हा, कोणतं मामा तिचा भाऊ हा तिचा भाऊ त्याच्यापेक्षा दमडी नाही दमडी दमडी नाही म्हणजे दमडी हा मा भावा जो दमडी नाहीये त्याचीच भरशावर एवढे शोक केले. शांत बस ना नाही नाही बसताना नाही मी हा मग. मला पहिल्या छटाकभर पिऊन घ्या जा आणि अख्ख्या गावाला चर्चा बसून घ्या नाही अगं बाई जाऊ दे कशाला बनबन ठेवती इथं डोक्याला ताण. बरं, मी काय म्हणतो? घेऊन चालले कुठं मला अरे तुला आता एक ठिकाणी न्यायची पोर पाहायला हं, ऐक ते आमच्या ना नातेवाईकाची पुरीची आई आहे हं. पण तिचा नवरा आहे ना लय दारुड आहे हा का हा काय रे कसं आहे त्या पुरीची लय नुकसान होऊन जाईल चायला बाप आपल्या दारुड खानदान- असल्यामुळे हा. आपल्या खानदाना दारू कोणी पेत ना आपल्याला चालते ना, काल संबंध करायचं त्यांच्याशी मग आपल्या का त्याची दारू प्यायला जायचे समजा आपल्याला ते- पोर नाही, घ्यायची तिचा बाप दारू आहे समजा ती थोडीफार घेत असली मग नाही बाळा पुरी कधी पण दारू प्यायला हो दादा यांचं सांगता येत नाही पोरं काय करते ते बाटली तुरीला राहते ती अरे पिऊन पाहते सवय भाऊ. लागती भाऊ अरे खानदानी बाई आहे ती हा का? पुरीची आई हा मोठ्या घरातली माहिती का आणि नातेवाईकाची आपल्या हा नाही ते असं- मग असं काय करतो तुम्ही मला घरी कावर नाही सांगितलं तिथं आलो जागेवर सांगून राहिले मग चांगले कपडे घालून आलो सर मग मी मग या कपड्या काय झाले तशी हे बी चांगले आणि मग इस्तरी मारेल मग हा मी तरी मारली नाही इस्तरी पोरगी कशी दिसायला गोरी गोमटी आहे का पोरगी चांगली रे हा का? सावळ्या रंगाची आहे हा पण नाका तोंडाचं एकदम नितळे जाऊ दे बरी हा. सावळीच पाहिजे सावळीच आहे हा. म्हणजे ना लोक पुरी का पाहते नाही त्या गणपतीची बायको गोरी आहे ना एक- गेली ना 2 महिने सोडून हा. त्याने हे गोरी बायको केली गोऱ्या रुपा का पाहते लोक हा. फशी त्याने जाते घेऊन पळून तसं काळा बा पुरी काही ना हा. कोणी पाहत नाही पाहते नाही कोणी आणि ती बरोबर मेकअप करीत नाही लई. हा, हा, हा. तिला माहिती आपला कलर डाऊन काय पार मेकअप करते ते आहे म्हणा मग त्यापेक्षा बहुत तेच नांदा ते आता हा हा हा. तुमचं बोलणं चाललं होईल का हा पोर झालं ते बाईचं मावर पोर अच्छा आपली नातेवाईक लागती मग जाऊ दे मरते मग काही नाही घरच्या ठिकाणी असं म्हणायचं ते आपल्याला शब्द मोडणार नाही ते आपले हाऊस मोज करतील ना आणि पुढे. बस सगळे पुरे हाऊस लग्न करून घेऊ व्यवस्थित त्यांच्याकडून नाही जमल 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 हुंडा नाही घ्यायचं बरं का आपल्याला नाही उडा नाही रे भाऊ आता उडायची चालू राहिली नाही हा. सगळं बंद झालं आता एक तर पुरी भेटणं मुश्किल आहे त्याला जर काही अडचण असेल तर आपण 5-50 टाकू देऊ त्याला देऊ, 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 तर देऊ. करा बा तुम्ही असं हा बरं की हा नाही ते तुमचं म्हणणं मला पटलं माहिती का एक तो वय वय चाललं हा ना हो. दिवसांदिवस आता पुरी पसंत करते नाही 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 हा ना बरं पुरी येत्या 20-22 वर्षाच्या माझं पडलं 30च्या वरती गेलं आता लय आवड झालं तेवढं पण बरं चल, चाल बरं आता पाहू- नको हा, काय पाहू पाहू कशी आहे काय ते जमलं तर घेऊ पण ते करू राणी काय काय अगं कोणतेही पाहुणे आले तर तू लग्नाला नाही म्हणती लग्नाला मला नाही नाही करायचं म्हणती यंदा लग्न तू असं भस्कम बोलल्यानं होईल का. नाही नाही मला नाही करायचं अजिबात मी मग आता कधी? काय वय झालं का वय झालं का अजून किती मोठी व्हायची राहील बाळा तू मी लहान आहे अजून लहानच आहे. हो तू आमच्यासाठी लहान आहे दुनियासाठी नाही. मला नाही करायचं मी जड झाली का तुला अरे जडाचा विषय नाही दुनिया नाव ठेवती. कोण नाव ठेवतं दुनियाचा विचार कर जरा. ते काय पोसायला येतं का आपल्याला अहो तो बराबरीच्या पोरीचे लग्न होऊन गेले राणी. म्हणजे काय तुझा काय विचार आहे? मी निघून जावा इथून तुला जड झाली म्हणून तुम्हाला बोलती जाय 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 तू सर बोलू नको हा. मग? हा ऐक ना. सकाळी रात्री माझ्या बापाच्या मागं लागती सकाळी माझ्या मागं लागती चांगलाच धंदा धरला आहे तुम्ही पण बरं आम्ही समजा राहू का जाऊ काय माहिती असं झालंय आता मी जाते निघून जाऊ दे मळ्यात मग जाशील संध्याकाळी वापस येशील हा काय करणार आहे. मी बापालाच नाव सांगते तुझं हात बरं ऐक ना लय बोलायला लागली ऐक ना तो मना फारका नवरा समजा नवरदेव असला तर करशील काय वर्ष नाही नाही अजिबात नाही. अरे तू नाहीच म्हणती राणी. यंदा नाही तर नाही तर नाही माझ्या बापले मोठं लग्न लावणार मला माझ्या बाप बोलला ना हुंडाले मोठा देतो मी सगळं करतो मी तर बोली रथ पाहिजे मला बरं आहे का बाई
हो दादा बरं आहे तुम्ही हा हे काय आता झालं हा हा लय लांब राहते तू हा मग आता काय करावं काय झालं लगेच ना तर मला फोन झाला हा हा बस आहे बरं बघ आणि म्हटलं आता विचारित आलो हा 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 लयच हे झाली ना म्हणजे असं तकलीफ झाली काही यायला नाही काही तकलीफ नाही एवढी गाडीवर आलो हा हा पण विचारित आलो ना गाडी बी आहे ना इकडं. गाडी आहे ना वर चढा ना हा हा तुमचं भाग आहे ना हा. कोण आहे राणी हा हे आपले दादा आहेत हा आपले का? नातेच आहेत हा मा भाऊ लागतात हा हा का आणि हे यांचं पोरगच समा हा का आणि ऐक ना राणी हा ते ना तुला पाहायला आलेत तुला बोलले होते मला नाही करायचं यंदा अगं येडे म्हणजे नवरदेव ही मुलगी का गावाली हो ही पोरगी आहे. अच्छा अच्छा हा हा ए बरा हम्म, तुला सांगतो हम्म. तो हिला ओळखलं का हा पाहिल्यासारखं वाटतं ना लग्नामध्ये भेट होईल हा का? हा हा तो मावाला आहे ना सावतर मामा होता का हा त्याची पोरगी हा का तिची पोरगी हा 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 म्हणजे पाय आमचं नातू आहे का नाही नाही नाही, तुमची लय लय ओळखी लांब नाही, लांबच्या नाही, नाही. हा ना जुनं बाबा वाय जात नाही बरं ही पोरगी का हा ही पोरगी पोरगी 12वी शिकेले असं. अरे वा हा मशीन क्लास बी झालाय बरं का तिचा अरे बापरे हा म्हशी काय मशीन क्लास ब्लाऊज शिवती मी म्हटलं म्हशी शिवणकाम बहिरे आहे का ते गपे तू नाही नाही ऐकायला नाही मी मला वाटतं म्हशी ते लक्षात नाही आलं ते काय बोलले ते हा. नाही तर बैरे बिरे नाही ते बरं नाही बाई हम्म. मी लय समज जुळवली आतापर्यंत हो ना आमच्या गावाच्या आसपास त्यांना सगळे घर जोडे म्हणते हो ना हा घर जोडे घर जोडे हा चांगले काम करतात ना म्हणून घर जोडतात आमचं आडनाव तसं रताळे आहे, हा हा पण त्यांना सगळे घर जोडेच म्हणते हा. हम्म अगं हसू नाही अण्णावर राहतात तसे अहो हा रताळे खोसे लोटे लाटे लय आडनाव राहते आमच्या गावाजवळ एखादं ठोके ठोके काडे आहेत ना आहेत हा. ना लय वेगवेगळे अण्णा आहेत हा ठोके हा ठोके बी ठोके राहतात काडे काडे घाले घाले. हा आडनावाच काही एवढं हे नाही ते काय झालं माहिती का पहिले जे पूर्वीच्या काळामध्ये रताळले राहायचं आमच्याकडं हा मग तसपासून ते रताळे पडलं तर रताळेच राहिलं बरं मी तुम्हाला रानामध्ये का बोलवलं हा. हे भावबंद लोक काही चांगले नाहीत हा नाही बरोबर आहे हो. हा म्हटलं मग कसं रानात निवांत बोलल्या बाईल हा त्याच्यामुळे म्हटलं तुम्ही रानातच या मी हाताला काय झाली हिला? पडली होती मी हा का गाडी चालवताना अशी गाडी चालवती की हो मग काय भी नाही गाडी येते ना मला कवर ताडे झालाय नाही गाडी चालवताना नाही नाही गाडी स्लिप झाली तिची हा. चंपलडी खाली बरं बरं गाडी बोकाडी घेऊन पडते काय मग पहिले शिकून घ्यायची व्यवस्थित येते मला मी बोकांडी बिकांडी नाही घेत मग नीट बोलत जात नका बोल बाय मला नाही करायचं बाई या भांजीचे लग्न कसं बी बोलतो अरे बोकांडी म्हणजे अंग आमच्याकडे तसंच बोलतात असं बोकांडी न बिकांडी मग गाडी पडली म्हणजे कुठे पडली अंगावर पडली गाडीच म्हणलो ना दुसरं थोडी काय अंगावर म्हणलो बोला ना तिच्या अंगावर अवघड होतं बाबा हे कोण हे कोण आहे डांगणी दांडा हे कोण आहे माय बाबा आहे बसा खाली आजा माय बाप अशी बाप आहे. बसा मुके. कमाल जमलं. आ? बसा हा तुम्ही म्हणले होते का हा तेच तेच बाबा पाय माग घ्या ना राम 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 म्हटलं मांडी पोपट सोळचे घ्यायची तुम्हाला घ्यायची काय घ्यायची दे पैसे काय घ्यायची इथे बी 10 रुपये का तुम्ही आता हा पाहुणे येते आपले तुम्ही आपले पण ना का मला बांधणार काहीतरी एक होईल आम्ही पिती पाच तिने हो नाही, मग याला काय मग तुम्ही माणसाचे तुम्ही जातीचे नाही तुम्ही हा नाही ती आई. अवघड ठाण का दिलं बाबा. माणसं जातीचे नाही. मग काय आम्ही कुत्र्या जातीचे मर्द नाही मर्द हा? मर्द नाही मारत नाही तुम्ही बांगड बरा बांगडा बघायला का बरं हा म्हणजे दारू प्यायला तर मरत मर्द मर्दचं खाणं पिणं आहे. हा का माझा बाप मरद आहे मरद तुम्ही ना हा का बांगड्या भरा साड्या नसतो बस अहो तुम्ही तोंड बोला हो, चला, दादा, चला. नाही नाही चला, दादा, येऊ, ऐका बाई. ऐका थांबा येतो आम्ही हा नाही नाही थांबा कारण की अशा अवस्थानावरून संबंध नाही मला तुम्ही त्याची कसं काय इज्जत काढून राहिले हा ते मर्द आहे काही हे तुम्हाला काय माहितीये आली मुतारा पिऊन आणि हे करू राहील रिकामा त्यांच्या समोर बापाची इज्जत घेते का तू अहो ते कसे बोलतायत पाहुणे तुला दिसत नाही का नाही पेत मी ऐकून आहेत का हा मत नाही पेत मी दारू पेतो नाही अमृत पिऊन आले तुम्ही हा मग काय कामाला काय रे आमचं नातवाईक निघालं ना मग आमचा फोन झाला ते म्हणा या
हाय मुलगी आमची, मग मुलगी बघायला मुलगी बघायला. हा का? हा बरं मी काय म्हणतो हा बोला ना. मला एक बोलायचे हा तुम्ही कोणत्या परवानगी नाले ना म्हणजे कोणती परवानगी फोन आलता ना यांचा आलता नाही यायचा. मी फोन केला तर त्याला बोलून घेतलं राणीसाठी. तू आणि त्यांचं हा काय? नवरदेव आहे. तुमचं तिचं काय नातं आहे आमचं नातं. नातं आहे आमचं. सावतर मामाची पोर आहे मावाल्या. हा का? हा चालतं बा. तुमची बायको. मग काय ठरवलं तुम्ही? अजून काहीच नाही आता म्हटलं आता आले तुम्ही ठरवा काय करायचं कसं ते. करायचं काय आधी ना पाहुणे आधी तिकडे जाऊन येऊ आपण कुठं दुकानावर. मग दुकान आहे का तुमचं? अहो, दुकान नाही. किराणा दुकान. किराणा कशाला दुकान आहे. जायचं हा कशाला जायचं तिथं. प्यायला प्यायला काय पेन काय महत्वाचं आहे का थंड आहे? पोरीचं? आम्ही नाही घेत. बाबा इज्जत घालू राहिले ते. मग तुमच्या दुकानात थंड ठेवता तुम्ही? तुम्हाला दारू बरोबर आहे ना तुम्हाला माझं सुद्धा पाहिजे तुम्ही नाही दारू पिते नाही बाबा. दारू माझा फ्रुटी बिटी आम्ही काहीच आम्ही पिते नाही. काहीच नाही आम्ही लय- बरोबर नाही माझं ना माझं तुम्ही जर घेतला ना हा. तुम्ही खुशच. नाही नाही या असं आवर गबर नाही खाते आम्ही काही. खेती नाही खाती नाही. आम्ही तब्येतीला हा. जीव येतो काही खाती नाही. नाही पण माझा खूप गोड आहे माझ्या पप्पाचा. हा का बरं मी काय म्हणतो, हा काय ठरवलं मग आता बोला विचारा नवरदेव काय करतय. जमीन आहे का काय बोला ना तुम्ही. बाप आहे ना तुम्ही. कामाला आहे, कामाला कामाला आहे पोर. कामाला आहे कंपनीत. 67,000 रुपये माहिती नाही. पोराची परत दाढी ठेवली कोणाचे? दाढी नाही तर डवळ कुठून होईल कुठं आहे? कुठं दाढी आहे का पान तुम्ही दाढी आहे चालली अजून. माझी नवर देतोय काय हा मला वाटलं हा नवर देतो नाही नाही. तिच्या आहे तुम्ही पाय मुलगा आहे माझा मुलगा आहे. बाप आहे माझे वडील आहे, वडील बारीक दिसतो मला वाटलं नवर देतो नाही काय नाही मला दाबतेच का पण नवर नाही मला वारी 2 झाली लग्न. हा नाही आज आहे बा हा शेती किती आहे का. शेती बाय 70 एकर तर शेती आहे आमची. आता वापायला किती काढली वापायचे गाला आम्ही घेतो वक्ती नाही रे आम्ही हा. घेतो लोकांच्या. नाही नाही माझा पप्पा आहे ना बघता. हा हा का? चांगलं आहे. वर्षाला खरेदी ठोकतो तुम्ही किती वापिच्या वर्षाला बी 2 एखादा एकर काढतो हा का त्यावर पुराचा का मग? हा बरोबर बरं चांगलं आहे मग. म्हणजे वर्ष निघून जातं म्हणजे जमिनीकडून घर एकर एकर वर एक तिथं काय नाही भाऊ येणं नाही पण जाणं आहे. बरं तुम्हाला पोर पडली का हा पोर पटले आम्हाला. किती पैसे जाणार काय ते? काय बाबा म्हणजे अहो तोंडावर नाही तुम्ही जी बोडू की तुमची. नाही, तोंडावर ते असं 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 म्हणणार असतील किती पैसे घेणार तुम्ही असं म्हणणार अच्छा असतील अच्छा हा असं म्हणणार असतील हुंडा दे. हा हुंडा नाही लागत आम्हाला हुंडा नाही का हुंडा नाही. नाही म्हणते नाही नाही नाही. हा, पाहुणे तुम्हाला खरं सांगू हा, का पुरीचं लग्न करायचे हा. पण मी केले वर हात आपलं तर होती पोर आहे बस तुम्हाला पटले हा खर्च करून न्यायचं हा. आणि मला काय द्यायची ती त्याची तुम्ही खर्च करून न्यायचा आपण हम्म. आणि परत पुरीच्या बापाला सुद्धा पैसे. आपण हाऊस करून घ्यायची बुवा. हा मग आता लग्नच करायचं म्हणलं. बरोबर साहेब आता हळद लागत नाही तुला. कसं? शोभतं काय तुम्हाला. काय शोभतं तुम्हाला. मग तुम्हाला याला पैसे आहे बुवा, लग्नाला खर्च करायला पैसे नाही द्या ना तुमच्याकडचे असतील पैसे. माझा बाप गरीब आहे. पाहुणे हा. तू गप. मी काय तुम्हाला आमचे उद्या करायचे का नाही बरोबर. बरोबर आहे ना? पोर त्यांची हा तीन पोर तुमची तुमचं आता पटलं तर करा हम्म. नाही बरोबर. नाही तर पुरीला लागेल तेवढं मागण्याचं हा का बरं दिली 21,000 आवरा. एक आहे ना माझ जोडीदार आहे तुझा पोरगा आहे दोघं बापले का बैठकीत पेते हा का हा आणि त्याला मी पोर द्यायची ठरवलं. मग तिथंच द्या कल्याण होईल तुमचं काय मग त्याला बारी तुमचं लय कल्याण होईल पोर रोजची रोज तुमच्या जवळ. त्या पोराचा बाप आणि पोरी आणि मी हा आम्ही एकाच बैठकीत पोरीला सवय लावून द्या हा तो हो, नाही मी नाही पीत दारू पितो. मग ते काय म्हणून राहील तुला कळून नाही राहिलं का काय बाबा हे पा दादा हा हा माणूस काही ध्यानावर नाहीये. 24 तास राहतो नशतच. हा आता मी न काढले लहानचे मोठे लेकरं केले तेवढे. हम्म. हा आम्ही हातावरचे 1 रुपया आमच्याकडे काही नाही. तुम्ही शांत राहा. हातावर दे का मी मग हातावर कशावरचे तुम्ही. लखपती मग ते शेती इकून इकून हातावर आले का आता हा सगळं बरबाद झालं दादा. आम्ही दारूच्या पाण्यानं सगळे बरबाद झालोय आम्ही. 4 एकर आहे 4 एकर 4 एकर म्हणे. त्यावर नाही पाठी हटत नाही का हा बरं आहे म्हणता. आणि त्यात आपल्याला ना पैसे ना ओपून विकास करायचा आहे. तुम्ही तर हाऊसच करशाल आमच्याली मग का हा मग लग्नात हाऊसच करशाल आमच्याली ते पहा ही पोरगी आहे तुम्हाला आवडली का आमची हे बघा. पोरगी. हा तुम्हाला आजी गाजी लग्न काढून जा. हा. आम्ही येतो एक रातभर तेवढं रात्री तुमचं लग्न तुम्ही आम्हाला लग्न काढून द्या भाजी मिरची मध्ये. हा हा? हा भाजी मिरचीच करायची का तू सगळं करायचं नाही नाही दुसरं काय करायचं तेच नाव म्हणते ना मग
भाजी मिरची बोलायचं माझ्या कसं बाबतीत बोलताय पनीर आई. पनीर मटर बनवू आपण पनीर मटर बोलताना तसं बोललं म्हणजे हा. काय भाजी मिरची घालतो का भाजी नाही फक्त मिरची करू खा मिरच्यांचा आणू 2-1 डाळ्या मिरच्या हा दळून आणि तेव्हा पाहुण्याच्या हातावर परसाद म्हणून जा खा जा. असा बाप पाहिजे भाऊ एवढं नशी फुटेल दादा काय अच्छा म्हणून करता? म्हणून परीच लग्न व्हाय ना का हा म्हणजे हेच पाहुणे आले कारण का आहे. पंचायती करायचे असे किती लोक येतात हो, पाहुणे रावणे पंचायतीची आमच्या घरात पोचण्यापासून तुम्हाला सांगतो तुमच्या पुरतं तुम्ही पाहिजे हा नाही बरं, चुकीचं झालं खर्च करून आमचं यायला चालेल का हा खर्च करून चालेल हा काय करतो रे बरं तुम्हाला याच्यामध्ये होईल एक केस आणून दिली 12 वाटलीच इथं खांबे एवढले ते काय मी एक दिवस खप येते बारा याची आहे. 12 बाटले एक दुसरं मारून देतात माझा बाप खूप पितो हा का हा मग उभं राहायचं सुध राहते ना मग चेन लावायची मग सगळी त्याच्या हाताने लायचं का सगळीच यार म्हणजे चांगला आहे तो नवरा आहे ना का बाई चांगलं काय ना करता भाऊ मला आता? सांगा आता यांचं असं असलं कसं काय करा सांगा बरं तुम्ही काय समान करायचं या पूर्वी पावा बरं एक काम करा दादा चला त्यांची उतरली बितरली का मग येऊ असं करता हा बाई हा मी काय आता पावा जास्त पेल हा काय वेळ माहिती का पेल मध्ये काही बोलता येणार नाही हो आपल्याला ना हो ना ते ज्या दिवशी पेल नसले ना त्या दिवशी बोला आम्हाला फोन कर कारण हा हो, हो, आपण एक चालेल. ठिकाणी बसू हा बाईट मोडले 20 मीटर अच्छा नाही चुकीचं बोलला आताच बोलून घ्या ना माझ्या बाप मला हा तर हा नातं नाही बोला बाबा परत आपल्या जरा पाऊल टाकायचं नाही आणि जर आले ना मी याला म्हणतात या का डोक्यात बिकं फोडून टाकायचं अहो, ध्यानावर राहा तुम्ही. आपण तुम्ही लयच पुढचं बोलायचं हो पाहुणे उलटच बोलता फोडतं मग तुम्ही तर म्हणते डोकं फोडलं आणि हे करलं आणि ते करलं ना. हा म्हणजे आम्ही हा म्हणते जाऊ द्या पाहुणे ठिकाणी आलो काय रे काम ते मला ना मला काय करू शकत नाही मला परवा दिवशी 3 जण जोडलं तरी मला काय झालं नाही नाही मग काय करणार आम्ही आपण मग आम्ही काय दादा ऐका याच्या काही नादी लागू नका तुम्ही याचं काही ऐकू नका फक्त नावाला बाप आहे हा हे पोरं मी हा नावाला बाप म्हणजे माहितीये का दारूच्या पाण्यातच ते माणूस रात्र दिवस हा नावाला बापा ही पोर दुसऱ्याची काढली का दुसऱ्याची नाही दुसऱ्याची पोर हो काढली बाबा असे काय हो बोलतो उद्या तुमचा संशय घ्यायला बसले नावाला बापा मी हा कापाची नाही तू माझा पप्पा आहे ना ते मी काहीच काय म्हणते फक्त नावाला आहे तू म्हणजे दुसऱ्याची काढली का तुला हे कोणती असं पोर आहे दादा काढली आपण बोलायचं एक आणि ते हात जोडतात ते. बर का दादा नावाला बाप आहे काय माहिती का तिघर चालू जास्त त्यांना म्हणायचं असं हा बरोबर आहे त्याच्याने पाहून कर पठ्ठ्याचा ह्या माणसाला रातून देव दारू पाहिजे काय चालत असते कुत्रा गाडी काढून चालला कुत्र्यामध्ये मी गाडी वाढीत नाही हा वाढणारी पहिलं तर राहते. तुम्हाला एकट्याला सोयीचं चालता येत नसत अशी अवस्था तुम्ही काय कर चालवशाल काय करतो तुमच्या पद्धत होतं का मी तेव्हा ए बाबा आमचं काय करत हो नका ते संबंधच नको येऊ देऊन आम्हाला डोक्याला आलं बसलं नाही हे पहा ऐका कसं पोर आहे? चांगली आहे हा. पुरीचा नाही काय वाद बाबा असे काय बोलू नका तुम्ही चला. तुम्हाला मी आता सांगून देते हा आलेलेच स्थळ तुम्ही घालून देता पहिले तुम्ही दारू पिऊन पिऊन फोन फोन माझं एवढं हे केलेलं आहे. हे पहा जो दादा स्थळ आलं ते काढून देता खाली बस तू खाली बस हे पहा दादा हा माणूस पिदाड्या आम्ही येतो तुम्ही ना एक काम करा तो नवरा पेल का ना तेच बोलून घ्या आम्हाला बापा हे रातून दिवस पेला असं दिवस असं दिवस उगतच नसेल ना उगवतच नाही बिना पेल्याचा 100 रुपये हा? आम्ही का पैसे घेऊन आले का तिकडून काय बोला जरा स्वतः तुम्ही सांगतो हो बाबा नका ना आमच्याकडे लय पैसे राहते पाहुणे माणसाला पैसे मागायचे. कॅश नाही राहत आमच्याकडं पन्नास तरी द्या ना असं नाही. नाहीचे पैसे याला काय अर्थ का पाहुणे फोन पेमेंट करतो आम्ही हा. फोन पेमेंट करतो भंगार पाहुणे भंगार हा बस बस. भंगार पाहुणे पैसे भरले चांगले चल ऐक थांब घेऊ ते यांना माग साईडला. माग बा चल एक बाई हा? परत यायचं नाही आणि आलं तर पहिले मग यायचं खमा घेऊन यायचा का दादा ए भाऊ, पुढच्या ओ वेळेस दादा येताना, हा? ऐका ना हा. हे पा तुम्हाला नवरी आवडली ना पोर चांगले पोरीचं तुला काय आवडला का पोर नवरदेव खरंच चांगली. आम्हाला आवडले यांचं असं असेल ते मी जाते बाई जाऊ दे लग्न करून घेते मी. दादा हे पा तर माणसाकडे काय पाहू नका माकडे पहा तुम्ही कसं बी मंदिरावर का होईना माळी टाकून घ्या हे बघ, माझ्या तो आता लेकराला- पाहिलं तो नातवाक निघाला हा. आपलं मी आहे म्हणून मी तुला नाही खर्च करू जाऊ द्या हा. बरं का आम्ही सगळं करून घेऊ हा आम्हाला समजून घ्या बस तुमचं तिचं काय इथे? सावतार मामाची पोरगी मग ती काय म्हणते मा का बा तिचा नवरा मेला का बा ना नाही, तिला तुम्हाला नवरा पेतोय ना हा ते तर तर मग मग तुम्ही महापुरीचं लग्न करून घ्या बा असं ते बरं जेवढं बरं मला का मा का पा हा तुला कापून टाक कापून हा म्हणला तुला डायरेक्ट मा का पा तुला काप आम्हाला कसं काय कापायचं हा आणि मग आपलं जरा पळ टाकायचं नाही ए बाबा नाही अहो, बाबा. समज केल्यावर तिथे दारात पाऊल टाकावंच लागेल ए ना बाबा नको चल दुसरी पावतर होय, अरे होय. ए बाबा ए हे काय आता ए बाई ए, पाहायचे मग जाऊ राहिलो ना आम्ही ऐका तुम्ही चालले ते जायचं का नाही वाय तो काय ठेवायला दिले काय आमच्याकडे लेकडो चल. चाल रे येऊन पाचता झालं काव कुठं आले होते त्याचे पाहुणे रावणे तर ते बी वाटे लावले तुम्ही डोकं फोडलं असतं मी डोकं आपलं एवढं राग येतो बाप आहे का तुम्ही मग कोणी साप आहे का साप आहे तुम्ही साप
दगड उचलतं चल. चाल घरी मरू दे वावरातच ते येईल रानामध्ये.